ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक शहराचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या संदर्भातील दाऊदच्या हस्तकासोबत पार्टी आणि डान्स केल्याच्या आरोपावरून त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागलाय। असं असताना बडगुजर यांच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। मात्र बडगुजर यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया खळबळ उडवून देणारी आहे। बडगुजर यांच्यावर कोणत्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय आणि त्यावर बडगुजर यांनी काय खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे, बघूया याविषयीचा स्पेशल रिपोर्ट। सलीम कुत्ता सोबतच्या याच डान्समुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजरांचं नाव सगळ्यांच्या तोंडी आहे। या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या सुधाकर बडगुजरांचा पाय आणखी खोलात गेला। एकीकडे दाऊदचं हस्तक सलीम कुत्ता प्रकरणी पोलिसांकडनं चौकशी सुरू आहे, तर दुसरीकडे त्यांच्यावर एसीबी कडनं गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण फसवणुकीचा आरोप सुधाकर बडगुजर यांच्या जिव्हारी लागलाय। गुन्हा सिद्ध झाला तर एसीबी कार्यालयासमोर फाशी घेईन असा इशारा त्यांनी दिलाय। चुकीच्या केसेस दाखल करणं शिवसैनिकावरती हे चुकीचं आहे। जर हे डॉक्युमेंट जर फोर्जी असतील ते ह्या शिवसैनिकासमोर त्या अँटी करप्शनचं सुप्रिटेंडेंट समोर जाहीरपणे आत्महत्या करेन, मी जाहीरपणे गळफास घेईन। जर हे निघालं, मी पुन्हा म्हटलं, जर हे जर फोर्जरी निघालं माझं डॉक्युमेंट्स, तर मी जाहीरपणे सुप्रिटेंडेंटच्या कॅबिनमध्ये जाऊन गळफास घ्यायला तयार आहे। एसीबीनं रविवारी अचानक रात्री 7 वाजता नोटीस दिली। त्यानंतर 7:30 वाजता दोन्ही बंगल्यांवरती छापा टाकत तपासणी केली। ज्या प्रकरणात एसीबी कडून सुधाकर बडगुजर यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागलाय ते प्रकरण 2006 मधलं। 2006 मध्ये नाशिक पालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांची सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात एसीबी कडे तक्रार। मेसर्स बडगुजर अँड बडगुजर कंपनीतून डिसेंबर 2006 मध्ये निवृत्ती घेतल्याची बनावट कागदपत्र तयार करून ती महापालिकेत सादर केल्याचं चौकशीत समोर आलंय। बडगुजर यांनी 2007 पासून महापालिकेत नगरसेवक आणि इतर पदं भूषवली। पदांचा वापर करून त्यांच्या बडगुजर अँड बडगुजर कंपनीला पालिकेकडनं विविध विकास कामांची ठेके मिळवून दिल्याचा आरोप आहे। 2006 ते 2009 या कालावधीत त्यांच्या कंपनीला 33,69,000चे ठेके मिळवून देत महापालिकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे। एसीबीच्या चौकशीत हा प्रकार उघड झाल्यानं 17 डिसेंबरला सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मी कंपनीतनं रिटायर झालो, सर्व गव्हर्नमेंटचे एव्हिडन्स सोबत आहेत। कोर्ट पिटिशन झालं आणि कोर्ट पिटिशनमध्ये ऑर्डर झाली 2011ला। अँटी करप्शनला कोर्टाची ऑर्डर झालेली माहीत नव्हती का? म्हणजे अन्याय करण्याच्या दृष्टीने कोणाच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करते। पोलिसांनी थोडंसं संयम ठेवला पाहिजे। दरम्यान या प्रकरणात बडगुजर यांनी कागदपत्र सादर करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी मागितलाय, तर बडगुजर यांनी फसवणूक केल्याचं चौकशीत उघड झाल्यामुळे तक्रार दिल्याचं स्पष्टीकरण एसीबी कडनं देण्यात आलंय। 2016 मध्ये अँटी करप्शन ब्युरोला तत्कालीन मनपा आयुक्तांनी एक अर्ज दिलेला होता, जेव्हा सुधाकर बडगुजर हे लाभाच्या पदावर होते, म्हणजे नगरसेवक होते, स्थायी समितीचे सदस्य। त्यांची पायमल्ली करून स्वतःच्याच एका फर्मला कॉन्ट्रॅक्ट्स दिलेले आहेत, 15 कॉन्ट्रॅक्ट जे नियमबाह्य आहेत। तर त्या प्रकरणाच्या अनुषंगाने आमच्याकडे उघड चौकशी चालू होती आणि ती आता उघड चौकशी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा निष्पन्न झालं की याच्यामध्ये फौजदारी पात्र गुन्हा होतोय, तर काल तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सभागृह नेता, विरोधी पक्षनेता अशी महत्त्वाची जबाबदारी बडगुजर यांनी महापालिकेत सांभाळली। येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या नाशिक पश्चिम मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून बडगुजर यांनी तयारी सुरू केली। अशातच त्यांच्या मागे आता एसीबीच्या चौकशीचं शुक्ल काष्ट लागलंय। त्यामुळे ठाकरेंचा आणखी एक शिलेदार अडचणीत येणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। किरण टाजणे, पुढारी न्यूज, नाशिक।